जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. राज्य राखीव बल गट क्रमांक 12 हिंगोली सशस्त्र पोलीस भरती 2016 या पेपरमध्ये आपण या व्हिडिओमध्ये हा पेपर पूर्ण सॉल्व करणार आहोत. एक एक प्रश्न इथे बघूया आपण. पहिला प्रश्न बघा, मराठीचा आहे. मराठी व्याकरण, मॅथ्स, रिझनिंग, बुद्धिमत्ता, हे सर्व प्रश्न आपण इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसा आपण अभ्यास करू तसाच आपण पास होणार आहोत. म्हणून सुरुवातीला हळूहळू अभ्यास करा. नंतर जेव्हा दिवस कमी राहिले तेव्हा खूप फास्ट अभ्यास करा. जसं आपण धावतो सुरुवातीला, नंतर लास्टला जेवढा जोर लावत असतो तसंच आता टाईम आलेला आहे. आता लास्टचे दिवस आहेत. सर्वांनी जोर लावा आणि जोर लावून अभ्यास करा. रनिंग असो किंवा लेखी परीक्षा असो. चला आता पहिला प्रश्न बघूया. देव मला वरदान दे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. देव मला वरदान दे. या ठिकाणी वरदानला काय शब्दाची जात ओळखायची आहे. शब्दाच्या जाती माहिती आहे ना, 8 आहेत. तर या ठिकाणी याचा आन्सर आहेत शब्दयोगी अव्यय. शब्दाच्या जाती 8 आहेत. एक विकारी आणि अविकारी. यामध्ये इथे शब्दयोगी दिलेले, केवळ प्रयोगी दिलेले, उभयनव्य आणि नाम. तर हे करेक्ट आन्सर आहे शब्दयोगी अव्यय. दुसरा प्रश्न बघा. यापैकी गुणविशेषणाचा शब्द कोणता? गुणविशेषण. चिंचा आंबट असते, आवळे आंबट असतात, आंबटच असतं म्हणून दही आंबट असतं. तर हे तिन्हीचे जे गुण सांगत आहे, या तिन्ही शब्दाचा जो गुण सांगत आहे तो आंबट शब्द आहे, म्हणून तिसरं करेक्ट आहे. स्त्रीलिंग शब्द ओळखा. तनुज, नंदन, तन्मय, तनया. तर स्त्रीलिंग आणि पुल्लिंग आपल्याला शब्द ओळखायचे आहेत. तो आणि ती लावायचा. त्याच्या पुढे तो आणि ती लावल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे? स्त्रीलिंग आणि पुल्लिंग शब्द. तो म्हणजे पुल्लिंग शब्द आणि ती म्हणजे स्त्रीलिंग शब्द. बघा, तो अनुज, तो नंदन, तो तनय, तो तनया होते का? नाही. म्हणजे हे तिन्ही पण पुरुषलिंगी, स्त्रीलिंगी नाही आहेत, पुल्लिंगी आहेत. आणि तनया हे काय शब्द आहे? ती तनया. अशा प्रकारे आपण स्त्रीलिंग आणि पुल्लिंग शब्द ओळखू शकतो. याचं करेक्ट आन्सर आहे 4. शुद्ध शब्द ओळखा. तिळगुळ. सगळीकडे गुळ आणि तिळा दिलेला आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे दुसरी वेलांटी दुसरा उकार. तिळगुळ. दुसरी वेलांटी दुसरा उकार. तिळगुळ. गटात न बसणारा शब्द सांगा. तक्षक, भुजंग, सर्फ, रक्षक. तर भुजंग, सर्फ, सर्फाचीच नाव आहेत, म्हणून वेगळा शब्द म्हणजे या ठिकाणी 5वा वेगळा शब्द आहे रक्षक. रक्षक हा शब्द वेगळा आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर रक्षक आहे. तक्षक म्हणजे सर्प, साप, भुजंग म्हणजे साप आणि सर्फ म्हणजे साप. हे तिन्ही शब्द समानार्थी आहेत. पुढे बघा, 6वा प्रश्न. यापैकी कोणता वाक्य प्रचार नाही? डोळ्याआड, डोळे फुटणे, डोळे मिटले, डोळ्यात भरणे. वाक्यप्रचार नाही सांगितलेलं आहे, तर डोळ्याआड हा वाक्यप्रचार नाही. 6व्याचं पहिलं आहे. तुझे डोळे फुटलेत का? तुझे डोळे मिटलेत का? डोळ्यात भरणे आले का? असं बोलतो ना आपण. डोळ्याआड वाक्यप्रचार नाही. पहिलावाला आहे याचा आन्सर. दुसरा प्रश्न बघा. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी या ग्रंथकाचे लेखक कोण? जी.के. महाराष्ट्राचा इतिहास, ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी हे 2 पुस्तके लिहिलेली आहेत. भरपूर काही पुस्तकं लिहिली आहेत, पण शेतकऱ्याचा आसूड त्यांचं खूप गाजलेलं पुस्तक आहे.
मराठी चित्रपट निर्मात्यांची नावे राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या नावाने देतात? दादासाहेब फाळके पुरस्कार. जीकेचा प्रश्न आहे मित्रांनो. मनाचे श्लोक ही रचना कोणाची? मनाचे मना सज्जन सावचांपित कुंपित राम कुंपित जावे मनाचे, असे जे श्लोक आहेत ते रामदासांनी लिहिलेले आहेत. डावा, खालीलपैकी शाहीर कोण नाही? शाहीर विचारलेले या ठिकाणी. आनंद फंदी कोण आहेत? सगळ्यांना माहिती आहे आनंद फंदी. चे शारी आहेत शांतादुर्गा. हे पुस्तक लेखिका आहे. शांतादुर्गा ही लेखिका आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे चौथं, शाहीर नाहीत. पुल्लिंगी शब्द तो ओळखा. तो गवळी, तो कोळीन, तो कासारीन, तो वाघीण. तर या ठिकाणी तो लावल्यानंतर आपल्याला काय येणार आहे? पुल्लिंग शब्द येणार आहे. तो गवळी पहिलाच आन्सर आहे, तो गवळी. त्याच्यानंतर बघा परत स्त्रीलिंगी शब्दाला ती लावायचं. ती स्त्रीलिंगी शब्द ओळखण्या अगोदर शब्दाच्या अगोदर ती शब्द लावा. ती रसिक, तो रसिक, ती चंद्रिका. दुसरं करेक्ट आहे ते. पारव्याचं काय दुसरं आहे, ती चंद्रिका. खालीलपैकी अपूर्ण विराम चिन्ह कोणते? अपूर्ण विराम चिन्ह पूर्णविराम अशी पूर्णविराम असं असतं, टिपका असतो. तेराव्याचं आपलं आन्सर पूर्णविराम चिन्ह आहे. 2 चिन्ह असतात, 2 टिपके. खालील वाक्यात एकवचन शब्द ओळखा. 14वा प्रश्न, एकवचन ओळखा. मुलांना नीट जपले पाहिजे, घरात काय गडबड चालली आहे? मुलास नीट जपले पाहिजे, घरात काय गोंधळ चालू आहे? एकवचन ओळखा. एकवचन गडबड, गोंधळ, घरात, मुलांना, मुलास. 14चं काय बघा. 14व्याचं मुलास. मुलांना अनेक वचन होतं, घरात नाही. तर मुलास या ठिकाणी एक वचन भेटत आहे. मुलगा, एक मुलगा, मुलास. तिसरं बरोबर आहे. समानार्थी नसलेला शब्द ओळखा. थवा. पक्ष्याचा थवा असतो, घोळका असतो, गट असतो, चम्मो असतो. पण पक्षी हा शब्द वेगळा आणि थवा वेगळा. 15व्याचं पहिला आहे. समानार्थी शब्द सांगायचा आपल्याला. समानार्थी शब्द म्हणजे घोळका, गट आणि चम्मो. हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. कशाचे? थव्या या शब्दाचे. 16वा प्रश्न, शेळीच्या पिल्लाचे पिल्लू-दर्शक शब्द ओळखा. शेळीच्या पिल्लाचे पिल्लू-दर्शक शब्द ओळखा. पिल्लू-दर्शक. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? शावक, लेकरू, करडू, कोकरू. करडू किंवा कोकरू कोण सांगतं? याच्यामधला आन्सर 50-50. शेळीच्या पिल्लाला करडू बोलतात. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? दासबोध महर्षी व्यास, संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे. 18 वाक्यप्रचार ओळखा. काट्याने काटा काढणे, संधी मिळताच स्वार्थ साधणे, प्रयत्नाची कष्टा करणे, दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे. याचं करेक्ट आन्सर आहे. वाक्यप्रचारचा मिनिंग सांगायचं आपल्याला. दृष्टांकडून दृष्टाला शासन करणे. काटा हा काटाच असतो ना, त्याचंच मिनिंग आहे. दृष्टांकडून दृष्टाला मारणे. पुढीलपैकी सामान्य नाम ओळखा. स्वागत, मुलगी, नालिन, पूजा. सामान्य नाम आहे पूजा, नलिनी, मुलगी, स्वागत. तर मुलगी हे सामान्य नाम आहे. आपण नामाचे प्रकार बोलले. सामान्य नाम, विशेष नाम. 20 पुढीलपैकी विशेष नाम ओळखा. तापी, नदी, मुलगी, शहर. विशेष नाम काय येणार आहे?
तापी नदी बोलतो ना आपण, तापी नदी, नदीच्या अगोदर तापी लावलेले आहे, म्हणून पुढील पैकी विशेषण कोणतं आहे? तापी आहे. तर अशा प्रकारे आपण मराठीचे 20 प्रश्न बघितलेले आहेत. 20च्या नंतर काही मॅथ्सचे प्रश्न आहेत. 25पर्यंत बघूया आपण. 25पर्यंत कसले? मराठी आणि जी केचे प्रश्न आहेत. यस, आपण करू शकता. 21 विशेष शब्द ओळखा. विशेष: पिशवी, टोप्या, मुले, चांगली. पिशवी, टोप्या, मुले, चांगली. चांगली, चांगली हे विशेष शब्द आहे. दिलेल्या शब्दांचा शब्दसमूह कोणता? सहोदर. सहोदर म्हणजे मित्र, सोबती. तर शब्दसमूह ओळखायचा आपल्याला. केलेला उपकार जाणत नाही असा, ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असा, एकाच आईच्या पोटी ज्याचा जन्म झाला आहे असा, शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत. तर 22 तिसरं होणार आहे. एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे, दोघं सहोदर, 2 जुळे भाऊ. वाक्यप्रचार ओळखा. शैनास हानी, काय दिसत नाही. परिस्थिती वाईट होणे, याचा आन्सर आहे 23. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? इथे स्वर विचारलेले आहे. आता स्वर आपल्याला सांगायचे. 24 आन्सर, 12 आहेत. आता 14 झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. स्वर किती आहेत? 14 आहेत. 12 होते पहिले. होकारार्थी शब्द ओळखा. वाक्य ओळखा. होकारार्थी वाक्य: त्याला इंग्रजी कळत नाही. कुंज गाणे गाणार आहे. हेच आहे ना, गाणे गाणार आहे. तू परत केव्हा येणार? किती छान चित्र आहे. म्हणजे गाणे गाणार आहे. मंजू 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 गाणे गाणार आहे. $15,000 पर्यंत मूळ संख्येची बेरीज किती? 1 ते 100. 1 ते 100 सांगितलेले. 1 ते 100 पर्यंत. त्याच्यासाठी गणिताचं सूत्र वापरायचं आहे आपल्याला. तुम्हाला ह्या सगळ्या गणिताचे प्रश्न एका नवीन व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. तर ह्याचं फक्त आन्सर मी ते सांगतो. सोल्युशनसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा. तुम्हाला हिंगोली 2016च्या पेपरचा पूर्ण गणिताचे सोल्युशन भेटणार आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. 26चा आन्सर बघा. 1060 आहे. 1 ते 100 पर्यंतचे मूळ संख्या सांगितलेली, मूळ संख्याची. ठीक आहे. त्याच्यानंतर 27 आहे. तुम्हाला इथे आन्सर निघणार आहे. एका वर्गातील 14 विद्यार्थ्यांनी एकमेकांचं हस्तांदोलन केले तेव्हा एकूण किती हस्तांदोलन झाले? हा प्रश्न आहे. याचं डायरेक्टली मी आन्सर सांगतोय. तुम्ही याचं सोल्युशन बघायचं आहे आणि काढायचं आहे. 28 एका संख्येची पट, 5 पट, 8 पट मधील फरक 27 आहे, तर ती संख्या कोणती? 28 2 आहे 9. 29 आहे 1. 30 आहे 3. पुढे प्रश्न खूप मजेशीर जीकेचे दिलेले आहे, ते आपल्याला बघायचे आहेत. मॅथ्सचे फटाफट आपण आन्सर लिहून घ्या तुम्ही. 31 2 आहे. 32 4 आहे. 33 1 आहे. 34 2 आहे. 35 4 आहे. 36 3 आहे. 190. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलेले आहेत. 37 38
68 75 पर्यंत हेच प्रश्न आहेत. मॅथ्सचे प्रश्न आहेत. ठीक आहे, बघून या याचे आन्सर. 37 1 आहे, 38 2 39 4 आहे. फटाफट तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि लवकरात लवकर हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत किंवा सोल्युशन पाहण्यासाठी आपला व्हिडिओ चेक करायचा. 40 3 आहे, 41 1 आहे, 42 2 आहे, 43 1 आहे, 44 4 आहे, 45 1 आहे, 46 3 आहे, 47 2 आहे, 48 4 आहे, 49 3 आहे, 50 3 आहे, 51 4 आहे, 52 1 आहे, 53 4 54 2 54चा आन्सर 2 आहे, इथे दिलेलं आहे. 55 56 57 1 58 4 59 2 60 3 60 3 59चं 2 नाही, 61चं बघा, 61चं दिलेलं आहे 2, 62 4 63 2 64 2 65 1 66 1 67 1 68 66 68 68चं 4 जवानीमध्ये कारव्यासारखा 4 69चं 4 70चं 3 71 72 73 74 बीजोड शब्द ओळखा. आता इथून आपण बघूया थोडेसे मराठी आणि जीकेचे प्रश्न. 74 बीजोड शब्द ओळखा. जोड शब्दाचं आपल्याला इथे ओळखायचं आहे. शेळी, बैल, गाढव, गाय. बीजोड शब्द आहे बैल. बैल जोड असते. बीजोड शब्द ओळखा. बीजोड तीळ, गहू, करडई, मोहरी. तीळ, गहू, करडई, मोहरी. असंख्य शब्द आहेत त्याच्यामध्ये. या ठिकाणी 75चा आन्सर आहे 2 गहू. बीजोड शब्द आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? महाबळेश्वर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, सातारा, भीमाशंकर, पुणे, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वर, नाशिक. बरोबर ना? 76चा आन्सर 2 आहे. औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ. लातूर, बीड, हिंगोली, वाशिम. हिंगोली. औंढा नागनाथ देवस्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. हिंगोलीचा पेपर आहे. तर हिंगोलीबद्दल सर्वात जास्त प्रश्न इथे विचारू शकतात. खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान गाव कोणते? सरसरे ते गाव कोणते?
रामटेक, सिद्धटेक, रांजणगाव, मोरगाव. रामटेक देवस्थान आहे. खालीलपैकी विशिष्ट अष्टविनायक देवस्थान. गाव कोणते? भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणते? कोण? हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन एस.एम. स्वामीनाथन, रंगनाथ स्वामीनाथन एस.एम. इथे 2 नाव आलेले आहेत हरित क्रांतीचे. 79 एम.एस. दिलेले ते चुकीचं दिलेले. एम.एस. स्वामीनाथन हे बरोबर आहे. निजामाने शरणागती पत्करली व हैदराबाद भारतात सामील झालेला दिवस कोणता? मराठा मुक्ती संग्राम दिवस बोलतात त्याला. बरोबर ना? 17 सप्टेंबर 1948. 1948. 81 लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमाने झाली? 371, 70, 68, 315. लोकसेवा आयोगाची सांगितलेलं PSC ना, केंद्र शासित. 81चा आहे 4 कलम 315 झालेली आहे. 315. पंचायती राज या विषयाची घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे? पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे? 90 प्रकरण संबंधित आहे पंचायती राज विषयासंबंधी. 83. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो? रत्नागिरी, अकोला, परभणी, अहमदनगर. 83 चुकीचं आहे, सॉरी. अहमदनगर या ठिकाणी कमी पडतो. अकोल्याला पडतो, रत्नागिरी, परभणी या ठिकाणी अहमदनगरपेक्षा जास्त पाऊस पडतो सरासरी. 84. खालीलपैकी कोणते ठिकाण तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे? सिंद्री, कोची, कोयला, विशाखापट्टणम. सिंद्री या ठिकाण शुद्ध तेल शुद्धीकरणासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात? मंगळुरू, मुंबई, कोची, कांडला. कोची, मंगळुरू. 85चं ते आपल्याला आन्सर दिलेलं आहे. कोची केरळमध्ये आहे. अरबी समुद्राची राणी केरळमध्ये आहे कोची. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? अहमदनगर, बेलापूर, प्रवरानगर, कोल्हापूर. साखर कारखाना विचारलेला आहे. 86चं 2 आहे. बेलापूर. 62चं मला वाटतंय काहीतरी गडबड आहे. चेक करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आता आपण 87 बघूया. भारतात लुवारी कोणत्या ऋतूत वाहतात? उन्हाळा. समुद्राची भरती ओहोटी यातील अंतर किती? समुद्रातील भरती अंतर ओहोटी यातील अंतर 12 तास 25 मिनिटे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1935. खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो? लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद. 3. राज्यसभा. कोतवालाची नेमणूक कोण करतो? तहसीलदार, गटविकास अधिकारी, प्रांत अधिकारी, जिल्हा अधिकारी. कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतो. समुद्राची होडी निजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या? खोली विचारलेले ते खोली आहे. खोली समुद्राची मोजण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड, व्हिजिबल, अल्ट्रासोनिक. कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? कोणत्या? वायूमुळे. कोणत्या धातूमुळे? तांबे, लोखंड, शिसे, क्रोमियम. शिसे. काडीतून शिसे या धातूचा जास्त प्रमाणात हवेमध्ये प्रदूषण होत असतं. रक्तगटाचा शोध कोणी लावला? फुंक, स्टेड, विल्यम हार्वी, लँडस्टायनर. लँडस्टायनर यांनी लावलेला. 95. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? कासव.
देव मासा आहे, ससा आहे, हत्या आहे, शासन कासव नाही. हैदराबाद मुक्ती संग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली? पंडित सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, स्वामी रामानंद तीर्थ. 96. हैदराबाद मुक्ती संग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली? शान स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले असा अंत आहे. आन्सर आहे 97. सरदार वल्लभभाई पटेलांची तुलना खालीलपैकी कोणाशी केलेली जाते? नेपोलियन, चर्चिल, बिस्मार्क, मॅसलिनी. 97चं करेक्ट आन्सर आहे बिस्मार्क. संत ज्ञानेश्वराचा जन्म कुठे झाला? देहू, आपेगाव, पंढरपूर. आपेगावला झालेला आहे. पांढरंग हा किती रंगाचे मिश्रण आहे? किती रंगाचे मिश्रण आहे पांढरंग? 99. 7 रंगाचे मिश्रण आहे बाप्पा. 7 रंगाचं मिश्रण आहे पांढरंग. 100. लास्ट आहे मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बलाचे महाराष्ट्राचे प्रमुख कोण? आता चेंज झालेलं आहे. 100 जो होतं संदीप बिश्नोई, आता या ठिकाणी चेंज झालेलं आहे. महाराष्ट्राचे काय बोले प्रश्न काय आहे? महाराष्ट्राचा राखीव SR राज्य राखीव पोलीस बटाचे महाराष्ट्राचे राज्याचे प्रमुख कोण? दुःख अळवायला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. SRPF बोलतात. SRPF ना SRPF. सॉरी. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न बघितलेले आहेत. लवकरच आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक.